प्रचारार्थ दैवत छत्रपती शिवाजी महाराज, घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, या देशातील करोडो हिंदूंचे श्रद्धास्थान असलेले शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना कोटी कोटी मानाचा मुजरा करून येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीचे पहिली प्रचार सभा माझ्या श्रद्धास्थान असलेल्या राजावाडीच्या चौकातून मी सभाचं भाषण सुरुवात करतोय. गेली 30 वर्ष इथून सभेला सुरुवात केली आणि एकदा इथून आशीर्वाद मिळाला तर मुलुंड पासून ते मानखुर्द पर्यंत प्रत्येक जागेवरून लोकांचं मत आमच्या मागे उभा राहतात. त्याचा आशीर्वाद तुमचे आहे. मला माहित आहे लोकसभेची निवडणूक आहे. देशाचा कृषी मंत्री काय करतोय, देशाचा संरक्षण मंत्री काय करतोय, देशाचा विदेश मंत्री काय करतोय, देशाचा पंतप्रधान काय करतोय आणि पूर्ण देशाचा तंत्र चालवण्यात गेल्या 12 वर्ष या सरकारने हिंदुस्थानच्या जनतेच्या मनात असलेल्या प्रश्नाचं समाधान केलंय का याचा हिशोब सरकारला या निवडणुकीचा आधी द्यावा लागेल. आणि आमचं काम आहे की आम्ही तुम्ही गेले 12 वर्ष तुम्ही राज्य करताय. राज्य करत असताना तुम्ही कुठं कुठं चुकले, जाणून बुजून चुकले आणि या देशाला तुम्ही संपूर्ण लुटून खाल्लं हे तुम्हाला मोजून मोजून आम्ही दाखवावं लागलं. टूजीचा घोटाळा मला समजत नाही. टूजीचा घोटाळा म्हणजे काय? 2,00,000 कोटी रुपयाचा घोटाळा. 2,00,000 कोटी म्हणजे काय? किती आकडे किती शून्य माहित नाही. एशियन गेम संपूर्ण जगातून लोक खेळायला आली. आपण त्यांची सगळी व्यवस्था केली. त्यात खेळत असताना तिथं भ्रष्टाचार किती रुपयाचा झाला याची माहिती कशी फुटली. एक कागद सापडलं सरकारला. आधी बिल बघितलं 45 लाख रुपयाचं. आता ते बिल कसलं होतं? 2 संडास खराब झाली ते रिपेअर करायचा 45 लाख रुपयाचा खर्च. कोळशाचा भ्रष्टाचार. हा कोळशाचा भ्रष्टाचार म्हणजे काय? तो एक कोळशाचा भ्रष्टाचार झाला. हजारो टन अन्न, गहू तांदूळ डाळ वाया गेली, फेकून द्यावी लागली. तरी लोकांची भूकमरी काही गेली नाही आणि शेतकरी आत्महत्या केल्याशिवाय राहिला नाही. गेल्या 12 वर्षात विजेचा उत्पादन हा राष्ट्र करू शकला नाही.
या देशात पुष्कळ पाणी असून या देशातील सर्व नद्या एकत्र करा, या योजनेचा शुभारंभ 1954 मध्ये आझादी मिळाली तेव्हा जवाहरलाल नेहरूंनी केलं होतं. 65 वर्ष झाले अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान झाले तेव्हा ती फाईल उघडली. 60% काम त्याला सुरू केलं. यांनी येऊन 12 वर्षापासून बंद केलं. या देशातील असे अनेक नेते आहेत, अब्जोच्या हिशोबाने त्यांचे पैसे स्विस बँकमध्ये काळा पैसे, त्याला म्हणतात काळे पैसे. या सरकारकडे लिस्ट आहे, सरकार लिस्ट काढत नाही. का नाही काढत? कोणाचे काळे पैसे नाव जाहीर करा. हे सर्व पैसे देशात आणा, देशाच्या जनतेच्या उपयोगासाठी वापरा. मनमोहन सिंग देशाचा पंतप्रधान, सरदार उभा राहिल्यावर दिसलं पाहिजे हा देशाचा पंतप्रधान आहे. आणि हा होतो असं करतोय. काय करतोय? संपूर्ण देशात लोक म्हणतात सरकार बदलायचे. तमिळनाडू, आंध्र प्रदेश, केरला, ओरिसा या राज्यामध्ये कधीच आम्हाला तुम्हाला कोणी उभं केलं नाही. यावेळेस देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात लोकांचं एकच माणूस आहे. फार सहन केलं. चायनावाले येतात, आपल्या देशात घुसतात, आपल्या जमिनी बळकवतात. पाकिस्तानवाले येतात, आपल्या सैनिकाचे डोकं उडवून घेऊन जातात. आंध्र प्रदेश मधल्या विधानसभेचा एक आमदार हा बोलतो की आता आम्ही 25 कोटी झालो या देशात. 25 मिनिटासाठी या देशाच्या पोलिसला बाजूला करा, आम्ही या 100 कोटीचा देश सर्वनाश करून टाकू. असं बोलणारं ओबीसीची हिंमत कशी झाली? या देशातील सरकार मुर्दाला आहेत का? या देशामध्ये कुठलाही माणूस जाती पातीच्या आधारावर या देशाच्या सरकारला, या देशाच्या 125 कोटी जनताला जर अशा प्रकाराने तो भाषा वापरून करणार असेल तर सरकारला काही जबाबदारी नाही का? काय नाहीये तिथं? अकाल पडलं, पाणी पडलं नाही. अहो, माझ्या राज्याच्या मुख्यमंत्रीला सोपतं का की पाऊस पडला नाही मी काय करू? काय करायला सांगितलं तुमच्यापैकी कोणाला आठवत असेल तर सांगा जरा. काय बोलणार या राज्याचे उपमुख्यमंत्री? म्हणजे पाऊस पडला नाही मी मुतू का? अरे वा, वारे बळीराजा वा, तुला राज्याच्या आदराचं स्थान दिलंय. अहो, पाऊस पडला नाही तू म्हणतो मी शेतात जाऊन मुतू का? लाज वाटली पाहिजे, लाज वाटली पाहिजे. आणि यांना समर्थन कुणाचं पाहिजे? मुख्यमंत्री पाटील आहे ना. कालच्या समाजवादी पार्टीच्या मुलायम सिंगनी सांगितलं की मुलींवर बलात्कार झालं, त्या मुलाची चूक आहे, त्याला फाशी नको देऊ, त्याला माफ केलं पाहिजे.
आणि हे काँग्रेसवाल्यांना समर्थन देऊन सरकार टिकवणार. प्रत्येक निवडणूक आली हे म्हणणार 2000च्या झोपड्याला मान्यता, सर्वांना मोफत घर, सगळ्यांना योग्य जीवन. मला माहित आहे 4 वर्षापासून आमच्या मागे लागले. 48 तासाची नोटीस दिली, 24 तासाची नोटीस दिली, झोपडे काढून टाकू, बुलडोजर आणू. त्यावेळेस मी सांगितलं की मी सर्व पक्षीय लोकांचा मोर्चा घेऊन उभा राहतो. मामूलला आम्ही जाणार नाही. आमच्याशी चर्चा करा. चर्चा केल्यानंतर आम्ही तुमच्याशी साधक बाधक चर्चा केल्यानंतर आम्ही तुम्हाला सुचवू. ऐकलं नाही. सर्व पक्षी लोकांना मी सांगितलं होतं हे राजकारण नाही, आपण एकत्र आहोत. हळूहळू लोक निघून गेली बाकी पक्षाची. भाजप, शिवसेना आणि रिपब्लिकन पार्टी मागे हटली नाही. आज पण आम्ही उभे आहोत, तुमच्या समोर उभे आहोत, हटणार पण नाही. सांगितलं मागून नाही म्हणजे नाही, वाटतं ते करा. आणि आता तर देशात आमची सरकार येणार आहे. तुमची राज्यात सरकार आता 4 महिने आहे फक्त. जर नोटीस काढून 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 आम्ही जर 6-8 महिने काढले तर बाकीचे 4 महिने काढून या लोकांना कुठे पुनर्वसन करायचं ते आमच्याकडे नक्की प्लॅन आहे. बोललेलं कसं फिरवलं नाही. अनेकदा खासदारांना सांगितलं या तुमच्या नेतृत्वात आपण पुढे जाऊ. काँग्रेसच्या नेत्यानं सांगितलं या तुम्ही पुढाकार घ्या. कोणीच यायला तयार नाही. लोकल कार्यकर्ते आले, मी त्यांचं स्वागत करतो. त्यांनी एमपीनी स्थानिक कार्यकर्ता काँग्रेसचा असो, एनसीपीचा असो, मनसेचा असो, तर सगळ्यांनी सांगितलं आपण एकत्र नाही करू. पण त्यांच्या नेत्यांनी भूमिका घेतली नाही. तेव्हा ताटपणाने आम्ही भूमिका घेतली. आणि आता तर पाताळचा शहीदी झालेली आहे. आम्ही त्याची शहीदी वाया जाऊ देणार नाही. आम्ही पूर्णपणे शासनाची बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून मित्रांनो ही निवडणूक साधी नाहीये. आम्ही फक्त आमच्या घराच्या लढाई संबंधी पाहिलं. गिरीश समजा खासदार नसताना जर आपला विषय एवढा भांडून तो भक्कमपणाने आपल्या बाजूला उभा राहू शकतो, तर हा माणूस जर लोकसभेत गेला तर निश्चितपणानं तुमच्या मनात असलेल्या जागावर तुमचं पुनर्वसन झाल्याशिवाय राहणार नाही. मागच्या वेळेस फक्त 4,000 मतांनी राहिलं होतं. आता तुमची 10,000 मतं अधिक पडणाऱ्यानंतर निवडून येणार आहे. बाकी कोणी तुम्हाला शब्द देणार नाही. आम्ही शब्द दिलाय आणि इथे जाऊ परत 4 महिन्यांनी तुमच्या समोर येणार आहोत. तेव्हा तुमच्या पुनर्वसनाच्या भूमिका केंद्र सरकार करून नरेंद्र मोदींची सरकार यांच्याकडून कागदपत्र घेऊन तुमच्याकडे येऊ. आता जिथं तिथं लोक एकच म्हणतात कोण बाय निवडणुकीत कोण येणार त्याला पार्टी माहित नाही. त्याला एवढंच माहित आहे मोदी येणार. सरकार कुणाची? मोदीची येणार. काय येणार विचारलं तो काहीतरी करेल असं दिसतोय, मर्दासारखं चालतोय. अनेक लोक त्याच्या मागे लागले. देशभर त्याची टीका होते. कुठेही विचलित होत नाही. निश्चितपणाने काम करून दाखवलंय. त्यांच्याकडे योजना आहे. गुजरातमध्ये त्यांनी जे काम करून दाखवलं, काय काम करून दाखवलं? महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये एकत्र वीज नव्हती. आज
पण महाराष्ट्राच्या गावात 16 तास लोड शेडिंग आहे. 8 तास लाईट येतं, 16 तास वीज नसतं. तीच परिस्थिती 15 वर्षापूर्वी गुजरातला होती. आज गुजरातमध्ये 24 तास वीज आहे आणि 24 तास वीज असल्यामुळे उद्योग आहे. उद्योग असल्यामुळे रोजगार आहे, पिण्याचं पाणी आहे आणि संपूर्ण राज्याला वीज पुरवल्यानंतर उरलेली वीज महाराष्ट्राला विकत देतात. एवढं गुजरात पुढे गेलं. माझा महाराष्ट्र का गेला याची खंत माझ्या मनात आहे. मला महाराष्ट्र सुद्धा पुढे गेला असता. या राज्याच्या सरकारची इच्छा नाहीये काम करायची. या राज्याच्या सरकारने 70,000 कोटी रुपयाचा सिंचन घोटाळा केला. सिंचन घोटाळा 70,000 कोटी रुपयाचा कुठे टाकला? या राज्याच्या सरकारच्या मंत्र्यांनी महाराष्ट्र सदन बनवलं. 5 कोटीची वास्तू 500 कोटीला दाखवलं. या राज्यात 3,00,000 कोटी रुपयाचं कर्ज या राज्यावर 3,00,000 कोटी रुपयाचं कर्ज या राज्यावर. गेली 15 वर्ष तुमचं राज्य आहे. 2000 सालापासून झोपडपट्टी पुनर्वसन योजना ठप्प होऊन बसलेली आहे. महाराष्ट्र कॉलनीचा पुनर्विकास कसा करायचा ठप्प होऊन बसलेला आहे. जुन्या भाडेकरू असलेल्या इमारती याचा पुनर्वसन करायच्या योजना संबंधी गेल्या 15 वर्ष अनिर्णित अशा प्रकारचे प्रश्न पडलेले आहेत. नाळ्याचं रुंदीकरण करणं आणि नाळ्यामध्ये बाधित लोकांना पुनर्वसन करणं याच्या संबंधी अजूनपर्यंत सरकारचा कुठलाही निर्णय होत नाही. या पूर्व पश्चिमचा ब्रिज बनवायचं. महानगरपालिका तयार आहे, पैसे तयार आहे, बजेट झाले, कॉन्ट्रॅक्टर नेमला गेलाय. असलंही कुठं 12 वर्ष फाईल दिल्लीच्या रेल्वे विभागात सही झालेली नाही. LOC जर गेली 12 वर्ष ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी फाईल पडली असेल तर खासदाराला टाकायचं का? खासदार ते झकमारत होते का? गृहनिर्माण राज्यमंत्री गेल्या 20 दिवसापासून प्रत्येक झोपडपट्टीत कमिटीला बोलवतात, विकासकाला बोलवतात. काय प्रश्न आहे सांगा? काय तुम्हाला एवढं मिळालं नाही? काय तुमचे किती अपात्र आहे? ते पात्र कसं होतील? मी मंत्री आहे, सगळं करून देतो. आता 10 दिवस का आला बरोबर आजच्या घरी? निवडणूक आली म्हणून आलास काय? हा? आणि सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत आजच्याच विभागात फिरतोय नुसतं. काटकोपरला, विक्रोळीला, भांडुपला, मुलुंडला. आयुष्यात एवढं मंत्री कधी फिरताना बघितलं नाही. आता 12 दिवसापासून फिरतोय. निवडणुकीच्या वेळेला लोकांना प्रलोभन देणं आता सामान्य माणसाला माहित आहे. हा मंत्री कधीच दिसला नाही, हा खासदार कधीच दिसला नाही आणि आता 10 दिवसापासून रोज घरी येतोय, रोज घरी येतोय, रोज घरी येतोय. कशाला होतोय? आम्हाला काही कळत नाही का? आमच्या पाईपलाईनचा प्रश्न जेव्हा होतो, आम्ही सगळे रस्त्यावर उतरलो होतो. एक वेळा तू आला असता ना, एकदा विचारलं असतं का आम्हाला तू, अरे बाबा तुमचं काय आहे सांगा ना. आता तुला कशी काही वेळ मिळाली? आता माझी सभा झाली नाही तर होऊ द्या, कदाचित तो उद्या परवा येईल.
पाहिजे ते ऑर्डर काढतो, काढू द्या, आपलं काम कुणी करावं. आता इतकं मी त्याला जर सांगितलंय, आता त्याचा मनात द्यायचं नसेल तरी आता त्याला द्यावी लागणार. आणि त्यांनी जरी निष्ठूर होऊन दिलं नाही, तर मी इतकं वर्ष ओरडून इथे सांगतोय की माझ्या लोकांना घर मी इथंच देणार, मावळला पाठवणार नाही, इतकं का बोलले. आता 4 महिन्यांनी मी मंत्री होणार आहे, याच विभागाचा मंत्री होणार आणि मीच देणार. तेवढं मी हिमतीने सांगू शकतो. आपण घरचे लोक, बाहेरचे पाहुणे आले तर तिथे समाधान घेऊ, आपण चर्चा करू, चहा पाजू. कोणी दिलं नाही. पहिल्या दिवसापासून मी ठाम आहे आणि 4 महिने अजून पुढचं ठामच आहे. आम्ही सगळी व्यवस्था करून ठेवलेली आहे. कोणी पूर्ण घेऊन येणार नाही. आला तर मी आडवा पडल्याशिवाय आम्ही राहणार नाही, आडवा पडल्याशिवाय राहणार नाही. आमची जंगले काय कुठे गेली? एकच बाई बसतो आमच्याकडे, जंगली बाई. त्या दिवशी आले होते म्युन्सिपाल्टीवाले, काय हो यांनी पकडली बोलची म्हणे, काय म्हणून भरलं म्हणून सांग. नुसतं पडवली लोक आणि ही एक नाही, याच्या मागे पूर्ण ताकद बसलेली आहे, इथं बसलेली. आम्हाला पुरुषाला काय करायची गरज नाही. आम्ही मागे थांबून थांबू, मागे आमची सगळी ही दैवी शक्ती आहे, आमची सगळी तुळजा भवानी आहेत सगळे. ती ऋणात चढली ना, एका दिवसात फैसला करू. आम्ही कुणाची घाबरत करत नाही. सरकार बिरकार आम्हीच सरकार आणि पण सरकार आहे. आणि म्हणून मी सांगितलं होतं, आपण घ्यायचं नाही, आपल्या मनात असेल ते करा. परत एकदा आठवण करतो, मी हेही सांगितलं होतं, मतदान करायचं असेल तर करा, नाही तर नका करू. नाही तर लोक म्हणणार साहेब त्यावेळेस तुम्ही फार जोरात बोलले होते. मी आज परत सांगतो हिमतीनं की माझ्या हिंमत होती म्हणून मी त्या 24 तासाचा सरकारचा निर्णय वापस करायला लावला. तुमची साथ होती, मला मी एकटा नाही, तुमची साथ होती. 1 वर्ष मी हे प्रकरण दाबून ठेवलं आणि सरकार थकली. अजून 6 महिने थकवणार आणि मग माऊल सोडून शेजारी चांगले बिल्डिंग येते आणि घाटकोपरमध्ये जिथे एसआरएचं बिल्डिंग आहे तिथं आम्ही घेऊ. कारण की त्याला तेव्हा घेण्याचा अधिकार आपल्या हातात असणार आहे, तेव्हा ते आपण घेऊ. पण मी माझ्या शब्दातून बाहेर पडत नाही. तुमच्या सर्वांचा आशीर्वाद आहे. आपला प्रश्न आपणच सोडवल्याशिवाय राहणार नाही. आपण म्हणजे तुम्ही आणि आम्ही मिळून हा प्रश्न सुटणार. देशाच्या भवितव्याचा विचार करा. देशाच्या वर असलेला आक्रमण, देशाला कोरून खाणारी माणसं, या देशामध्ये अब्ज रुपयाचा केलेला भ्रष्टाचार, या लोकांना या देशातून हाकलून लावल्याशिवाय आपण राहायचं नाही. जर देश सुधारला तर तुम्ही आणि आमची परिस्थिती नक्कीच सुधारणार. आणि म्हणून अबकी बारी, अबकी बारी, अबकी बारी. आता मोदी सरकारला मतदान करणारे आहेत त्यांनी हात वर करावं. भारत माता की धन्यवाद.